आता ज्या प्रकारे म्हणजे आवाडे फॅमिली पडली तर म्हणजे प्रकाशन आवाडे असतील, राहोडे आवाडे असतील, मग सानिक आवाडे यांच्यात देखील एक गुण तुम्हाला पाहायला मिळतात का? म्हणजे आत्ताचे त्यांची आता जे दोन्ही उमेदवार जे आहेत आता म्हणजे प्रियंका खोबरे असू द्यात किंवा सानिका आवाडे असू द्यात, हे दोन्ही पण यंग आणि म्हणजे शिकलेले आहेत दोन्ही पण. मग त्यांना जे काय करायचं आहे आणि काय नाही. आत्ताचं कसं झालं आहे, पहिलंचं राजकारण कसं होतं, जो असा माणूस असायचा की त्याला आपला पण स्वतःहून चालत जायचं नाही, तो आमदारांना का जायचा, तो जनतेबद्दल कवा जायचा. मग आता यंग जी आल्या ना, त्यांना संधी देत असताना मग आपण मागं काय विचार करायचा. बरोबर. तुम्ही यंग म्हणजे कसं आहे, तरुण पिढी त्याचा पळण्याची धावपळ आणि एक 70-80 वर्षाचं धावपळ, ह्यात काय फरक आहे का नाही. नाही तेच म्हणून म्हटलं म्हणजे कामाची गती कशी होणार आहे, ह्यांची कशी होणार आहे, ज्यांच्या कसं पायाला भिंगरी मारल्यासारखं काम, यांच्याकडून आपण काम पण जसं आपण आत्ता मतदान करणार आहे तसं यांच्याकडून आपण काम करून घ्यायची आपली ताकद पण राहणार असेल.